महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा होता. कराडच्या एन्काउंटरसाठी मुंडेंनी ऑफर दिली होती. निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा खळबळजनक आरोप. निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचे किती मनावर घ्यायचं हे ठरवायला हवं. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अजित पवारांचं उत्तर. वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेंची कुंडली म्हणून एन्काउंटरची ऑफर असेल. मुंडेंच्या मोबाईल नंबरचे सीडीआर तपासा. ते दोषी होऊ शकतात. करुणा मुंडेंची मागणी. बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारधार कोयत्यानं हत्या. बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. आरोपी नारायण खपाळ पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? आरोपीचे निलेश राणे, रवींद्र फाटक आणि एकनाथ शिंदेसोबतचे फोटो ट्विट करत वैभव नाईकांचा आरोप. 2 वर्षांपूर्वी आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठात होता. नाईकांनीच सांगावं बॉडी कुठे आहे. निलेश राणेंचं वैभव नाईकांना प्रत्युत्तर. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 45% पगार जमा. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ 56% पगार करण्यात आला होता. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता.